आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। नाशिक जिल्ह्यात नव्याने आज पुन्हा नको तीच घटना घडल्याचं समोर आलंय। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आदिवासी दुर्गम भाग समजले जाणारे सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील काही गावांना स्मशानभूमी शेड नसल्यामुळे उघड्यावर भर पावसामध्ये ताडपत्रीचा आधार घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करायची वेळ येथील नागरिकांवर येते। अशातच आज पुन्हा तेच समोर आलंय। स्मशानभूमी शेड नसल्यामुळे पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे। पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डेरापाडा या 300 ते 350 लोकसंख्या असलेल्या गावाला स्मशानभूमी निवारा शेड नसल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे। दरम्यान मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले गायदरपाडा येथील उत्तमा गोटीराम सोनवणे या महिलेचा एका आजाराने मृत्यू झाला होता। चिंचपाडा स्टेशन येथून रात्री 11च्या सुमारास त्यांचा मृतदेह खासगी वाहनांनी गायदरपाडाच्या डोंगराच्या पायथ्याशी मळगाव येथे नेण्यात आला। त्यानंतर तेथून 6 ते 7 किलोमीटर कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अक्षरशः बॅटरी लावून डोली करून रात्री 1च्या सुमारास जंगलातून आणि नदी नाल्यातून पायपीट करत हा मृतदेह गायदरपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आलाय। यावेळी अक्षरशः डेरापाडा वासियांना स्मशानभूमी निवारा शेड नसल्यामुळे मृतदेहावर भर पावसामध्ये सरणावर पावसाचे पाणी अडवण्यासाठी छत्र्यांचा आणि ताडपत्रीचा आसरा घेत मृतदेहावर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे। या डेरापाडा गावाला स्मशानभूमीसाठी अंत्यसंस्कार विधीसाठी निवारा शेड लवकरात लवकर बांधून मिळावे अशी नागरिकांनी आता मागणी केली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नाशिक। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।